वजन वाढल्याचं पेशंट जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा आम्ही त्याला विचारतो की म्हणजे त्याला काय समजलं आहे, वजन का वाढलं याची कारणं जेव्हा समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर पेशंटचं उत्तर असं असतं की नाही डॉक्टर, गेले 2 महिने मला चालायला जायला जमलं नाही, व्यायाम बंद झाला, घरी काम होतं, मी आजारी होतो, लागलं, प्रवासात होतो, त्याच्यामुळे व्यायाम केला नाही आणि म्हणून माझं वजन वाढलं. हे जवळजवळ 10तले 9 पेशंट हेच कारण सांगतात की माझं वजन वाढलं, याला कारण मी व्यायाम केला नाही आणि व्यायामाला वेळ मिळाला नाही. मग त्याला आम्ही दुसरा प्रश्न विचारतो की तू असा कुठला व्यायाम करत होता वजन कमी करण्यासाठी? तर 100तले साधारणतः 97 तरी पेशंट किंवा 98% पेशंट असं सांगतात की मी चालायला जात होतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की व्यायामाने वजन कमी होतं का? व्यायामाने वजन कमी करणं शक्य आहे का? आणि त्यातल्या त्यात चालण्याने वजन कमी होऊ शकतं का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत. एक लक्षामध्ये घ्या की व्यायाम करून वजन कमी करणं हे सगळ्यात अवघड आहे. तर समजा तुम्ही 2 किलोमीटर चालायला जाता आणि 2 किलोमीटर चालण्यासाठी तुम्ही 50 कॅलरी खर्च होतो तुमचा. मग जेव्हा तुम्ही व्यायाम करायला लागता, कॅलरी काउंट जर केला तर 1 महिन्याने अशी परिस्थिती येते की 2 किलोमीटर चालण्यासाठी आज जर तुम्हाला 50 कॅलरी लागत असतील तर 2 महिन्यांनी त्या 45 किंवा 46च कॅलरी लागणार. हे बॉडी बिकम्स इफिशियंट इन द रेग्युलर एक्झरसाइजेस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे चालण्याने वजन कमी होईल हे डोक्यातनं काढून टाका. वजन तुम्हाला जर कमी करायचं असेल तर हाय इंटेन्सिटी एक्झरसाइज हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. म्हणजे काय की चालत असाल तर पळायला जा, वजन उचलत नसाल तर वजन उचलायला लागा. हे हाय इंटेन्सिटी एक्झरसाइज जे आहेत आणि त्याहून चांगला परिणाम म्हणजे व्यायाम प्रकार तुम्हाला जर म्हणजे तोही एक प्रश्न असतो की बस डॉक्टर आम्ही कुठला व्यायाम करायचा? तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला अजून एक प्रकार तुम्हाला करता येईल. विशेषतः ज्यांना गुडघेदुखी वगैरे आहे, स्विमिंग म्हणजे पोहायला जाणे, उन्हामध्ये चांगल्या कडकडीत उन्हामध्ये पोहायला जाणे हा सगळ्यात चांगला व्यायाम प्रकार असेल. त्याचं सायन्स असं सांगतं की जेव्हा तुम्ही पोहायला जाता साधारणतः बाकीच्या टेम्परेचरपेक्षा पाण्याचं टेम्परेचर कमी असतं आणि तुमच्या व्यायामाच्यासाठी खर्च झालेल्या कॅलरीपेक्षा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीच्या कॅलरी ह्या म्हणजे मॅग्निट्यूड वाईज क्वांटिटेटिव्हली जास्त असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक अर्धा तास गार पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये जर गेलात तर बाहेरचं टेम्परेचर समजा 30 डिग्री जर असेल तर पाण्याचं टेम्परेचर 25 डिग्रीच्या दरम्यान असतं आणि 25 डिग्रीला तुमच्या शरीराचं तापमान मेंटेन करण्यासाठी सगळ्यात जास्त कॅलरी वापरल्या जातात तुमच्या पोहण्याच्या कष्टाच्या कॅलरीपेक्षा. मग ह्या 25 ते 35 डिग्री म्हणजे नॉर्मल आपल्या माणसाचं 37 डिग्रीचे टेम्परेचर असतं, हे वाढवण्यासाठी जो कॅलरी वापरल्या जातात हे सगळ्यात चांगलं मेकॅनिझम आहे आणि त्याला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम येत नाही. हे लक्षात घ्या. समजा तुम्हाला अशा तऱ्हेचा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही स्विमिंगला 1 नंबरला चान्स द्या थोड्या थंड पाण्यामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या तऱ्हेने कॅलरी बर्न होऊन वजन कमी करता येईल. अदरवाईज तुम्ही चालणं आणि हे जे काही सगळे म्हणजे योगासनं करणार आणि प्राणायाम करणार हे नक्की चांगल्या गोष्टी आहेत, नक्की चालू ठेवा, पण त्याचा कुठल्याही कारणाने वजन कमी करण्यासाठी काडीचाही फायदा होणार नाही. तुम्हाला वजनाच्या याच्यावरती म्हणजे अर्थात आहार चांगला पाहिजेच, नंतर तुम्ही व्यायामावरती लक्ष द्या. म्हणजे साधारणतः 100 मार्काचा पेपर असा जर म्हटलं आपण तर आहार हा 70 मार्काचा पेपर धरा आणि व्यायाम हा 30 मार्काचा पेपर धरा. हे एवढं त्याच्यामध्ये वेटेज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कोल्ड प्लंज म्हणतो आम्ही त्याला खरं तर. त्या कोल्ड प्लंजेचा सगळ्यात चांगला फायदा होतो किंवा स्विमिंग घ्या आणि रनिंग असं हाय इंटेन्सिटी एक्झरसाइज कुठलेही करा. अदरवाईज व्यायामाने वजन कमी करणं हे अत्यंत अवघड आहे. 1 नंबरला आहार, 2 नंबरला व्यायाम.